नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज आहे 5 जुलै आणि आज आपण जाणार आहोत जय जवान गोविंदा पथकाचा सराव प्रारंभ होतो. तर चला जाऊया. पाऊस पण खूप आहे मंडळी, बघू शकता तुम्ही, पूर्ण जोरात पाऊस आहे. तर मंडळी, आपण आता जय जवानच्या ग्राउंडवर पोहोचणार आहोत. तर बघू शकता तुम्ही, अशा छोट्याशा गल्लीतून रस्ता काढत जायचंय. चुकीचं झालं. समजून जायचं की आम्ही जय जवान गोविंदा पथक हा प्लस मध्ये चाललोय.
आपल्यासाठी या जयजन परिवाराच्या सुखासाठी या जयजन परिवाराच्या समृद्धीसाठी एक गाणं होणार आहे. ते सगळे शांत बसायचं आणि फक्त गाणं ऐकायचं. बोल 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 बजरंग बली की गाणं घालते सगळ्यांनी मोठ्यात होय महाराजा म्हणायचा. जो म्हणायचो नाही त्याचा जय जवानवरती प्रेम नाही. जय जय माझ्या गावच्या महाराज आठवीच्या महाराजा महाराजा उत्सव लवकरच सुरू होतो ना महाराजा. सगळीकडे महाराष्ट्रात त्याची तयारी म्हणजे सराव शिबिरा जोरदार चालू होतात महाराजा. आज महाराष्ट्राची शान असलेला दहीहंडी पथक म्हणजे आमच्या जोगेश्वरीचा राजा म्हणजे जय जवान पथक याची हैसल आजपासून दहीहंडीच्या सरावाचा प्रारंभ होता महाराजा. महाराष्ट्राची शान म्हणून ओळखलं जाणारं जय जवान या दहीहंडीचा पताका ह्याचा महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर अख्ख्या देशाच्या पटलावरती त्याचं नाव होऊन त्यांना सुख समृद्धी भरभराट देऊन सगळ्यांका दीर्घायुष्य दिले महाराजा. त्याच्या घरच्यात गांधी महाराजा 21 कर 5चे 25 कर असलेल्या नसलेल्या सगळ्यांना सुट्टी दे आणि आमच्या जय जवान या दहीहंडी पथकाचं नाव अख्ख्या जगात प्रसिद्ध होऊ दे रे महाराजा. 11 दहीहंडीचा जो मान ठेवलेला तो भगवान श्रीकृष्ण मान्य करून घेऊचो रे महाराजा. धन्यवाद. आमचे मित्र संदीप ढवळे कुणाल सरमळकर आणि बाकी आमचे सगळेच माझ्या गावाने हे सगळ्यांनी मला बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि दरवर्षी बोलवा मी दरवर्षी येईल. धन्यवाद. मला प्रसाद हेसे आमच्या नाशिक रेंजरचे प्रो दहीहंडी जो होता त्याचे मालक आहेत आमचे शेळके साहेब प्रतीक शेळके आणि हैसर हे सगळे हंडे लावलेले आहेत. 10 हंडे लावलेले आहेत. सर्वांना मला सांगायला आनंद होतोय की गेल्या शनिवारी एक मीटिंग झाली होती प्रोग्रामची. त्या प्रोग्राममध्ये 16 एकांची 4 संघाला वाईल्ड कार्ड एंट्री देण्यात आली होती. त्या 4 संघामध्ये आपलं जय जवान गोविंदा पथक होतं आणि या जय जवान गोविंदा पथकाला शेवटच्या 16 संघामध्ये आणण्यासाठी नव्हे तर खास आपण बोलतो ना आपल्या घरातला संघ आपल्याकडेच राहायला पाहिजे यासाठी जे काही लागेल साम दाम दंडभेट या ठिकाणी दाम इतका मोजला गेलेला आहे की त्याची कल्पना आपण करू शकणार नाही. आणि ते दाम टाकण्याची ताकद या सर्व जेवढे 16 संघ मालक होते त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट आणि सर्वात उत्तम फक्त आणि फक्त जयजवान परिवारासाठी ज्यांनी बोली लावली ते आपले PRS आणि त्यांनी करून दाखवलेलं आहे. त्यांनी आपल्याला सर्वोत्कृष्ट बोली लावून आपण त्या प्रो मध्ये तर आलेलं आहे. त्यांनी फक्त एक इच्छा व्यक्त केलेली आहे संदीप सरांकडे की मला या गोविंदा पथकाची जी हॅट्रिक चुकलेली आहे ती हॅट्रिक या वर्षी पूर्ण होईल अशी त्यांनी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडे केलेली आहे. दिगंबर भाई सन्माननीय सिटी तुम्हाला सन्मानकर साहेब यांचं शाळा शिल्प आणि आणि जी दवे आणि सुभाष घेतले गोविंदा पथकाचे
त्या साईड
तर मंडळी अशा रीतीने जय जवान गोविंद पथकाचा भर पावसातही सराव शुभारंभ झाला आहे. तर मंडळी हा व्हिडिओ इथेच एंड करत आहोत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.